जातीवादी सरकारचा निषेध असो, जातीवादी सरकारचा निषेध असो, उपवर्गीकरण रद्द, उपवर्गीकरण रद्द, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उपवर्गीकरण हटवा, आरक्षण वाटवा म्हणा, उपवर्गीकरण हटवा, उपवर्गीकरण हटवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जातीवादी इस्रू कसब्याचं करायचं काय? आली मुंडकावर अरे जातीवादी इस्रू कसब्याचं करायचं काय? जिंदाबाद 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 संविधान जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. उपवर्गीकरण रद्द. जाती जाती भांडण लावणाऱ्या सरकारचं करायचं काय? तर हा देह सजला नसता, कोणाचा तरी वाड्यावर, पाटलाच्या देशमुखाच्या वाड्यावर चाकरी करत करत विझला असता. परंतु ह्या महामानवाने आम्हाला घडविले, म्हणून तर आंधळ्यांना डोळे मिळाले, मुक्यांना शब्द मिळाले, आंधळी मुके बोलू लागले, माझ्यासारखे मुके घडाघडा बोलू लागले, मौन आणि लिहूही लागले. हा महामानव आज या देशामध्ये, जगामध्ये हे बाबासाहेब आंबेडकरांची 156 देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत असते. परंतु मला या ठिकाणी तुम्हाला आवाहन करायचं आहे, या महाराष्ट्र शासनानं या देशामध्ये, या राज्यामध्ये अराजकता निर्माण केली, जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे. महाराष्ट्र शासनानं अगोदर मराठा वाद लावला, ओबीसी वाद लावला. ह्या देवेंद्र फडणवीसांना जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. माळी वेगळा केला, हटकर धनगर ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये भांडण लावले. आमच्यातलेच काही हरामखोर मातंग समाजाचे पुढारी, समाज नाही बरं काय, मातंग समाजाचे पुढारी जे RSSच्या दावणीला बांधलेले आहेत, त्यांनी या देवेंद्र फडणवीस सरकारला, शिंदे सरकारला हाताशी धरून एक बदर कमिटी, अनंत बदर कमिटीची स्थापना केली. सर, ती बदर कमिटी कधी केली, अनंत बदर समिती कधी केली, याची सगळ्याला माहिती असली पाहिजे. पत्रकार बंधूंना सुद्धा माहिती असली पाहिजे. विधानसभेच्या निवडणुका लागण्याच्या काही तास अगोदर, आचारसंहिता घोषित होण्याच्या अगोदर शिंदे सरकार होतं, त्या शिंदेने ही बदर कमिटी नेमलेली आहे. या बदर कमिटीच्या माध्यमातून या आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याचा घाट या देवेंद्र फडणवीस सरकारनं केलेला आहे. देवेंद्र फडणवीस, तुम्हाला आवर्जून सांगतो, या आंबेडकरी चळवळीच्या नावी लागू नको रे बापू.
हे एक बार जर खवळले तर तुझं संघाचं मुख्यालय सुद्धा ठेवणारी जात आहे, वाघाची जात आहे, सिंहाची औलाद आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची औलाद आहे. याद राख, तुला एकेरी उल्लेख करायलो. याद राख, देवेंद्र फडणवीस शासनानं लक्षात घेतलं पाहिजे. त्या उपवर्गीकरणाच्या नादी लागू नका. आज काही सर गोटेजी या ठिकाणी ज्यांची अवकात नाही ते बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात बोलत आहेत, भगवान बुद्धाच्या विरोधात बोलत आहेत. या ठिकाणी आमच्या आंबेडकर घराण्यावर सुद्धा बोलण्याचं पाप हे हरामखोर करीत आहेत. त्यांना माझं सांगणं आहे, आमच्या जर नादी लागला तर संभाजीनगरला एका कार्यकर्त्याचं काय केलं हे तुम्ही पूर्ण फेसबुकला, टीव्हीला लाईव्ह पाहिलेलं असाल. आमच्या नादी लागू नका. अरे तुम्हाला काय नाही दिलं आमच्या बापानं? बाबासाहेब आंबेडकरांनं 341 कलमानुसार तुम्हाला आरक्षण दिलेलं आहे. 341 कलमानुसार या ठिकाणी आपण 59 जातीचा समूह गुन्ह्या गोविंदांना नांदत होतो. परंतु हे सरकार आमच्यामध्ये वाद लावण्याचं काम. महान पुरुषांच्या सर्व त्यांच्या विचारांना व कार्यांना त्रिवार अभिवादन करतो. आज आपण या सेलू येथे उपवर्गीकरण थांबावं यासाठी या जातीवादी सरकारनं जो उपवर्गीकरणाचा घाट घातलेला आहे तो घाट आपल्याला हाणून पाडायचा यासाठी हे आपलं आजचं आंदोलन, हे आपलं आजचं बंड आहे. आणि हे बंड हे साधं सुद्धा बंड नाही. तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी पोटचे 4 लेकर मातीत घातले. माता रमाईचा त्याग तुम्हाला कसा विसरता येईल? आणि एवढं सगळं जे बाबासाहेबांनी तुमच्यासाठी दिलं, ते आरक्षण असेल, मताचा अधिकार असेल, हे सर्व अधिकार हिसकावून घेण्याचा या सरकारचा प्रयत्न. हे जातीवादी सरकार जाणीवपूर्वक फक्त बौद्ध समाजाला टार्गेट करताय, एससी समाजाला टार्गेट करताय. आरक्षण उपवर्गीकरणाचा मुद्दा म्हणजे 2 जातीमध्ये भांडण लावणारा मुद्दा आहे. तर त्या 2 जाती म्हणजे कोण? एक मान, दुसरा महार. एका ताटात खाणारे 2 भाऊ. हे 2 भाऊ फोडायचे. एससी मध्ये 13% आरक्षण आहे. 59 जातीचा हा समूह आहे. कालपर्यंत गुन्ह्या गोविंदाने नांदणारे हे लोक, यांची एकी फोडायची आहे. बाबासाहेबांनी या 59 जातीला एकत्र का केलं होतं? ती कुठलाही रंग असू द्या का राव असू द्या, त्याला गुडघ्यावर झुकवण्याची ताकद आंबेडकरवादामध्ये आहे. आणि ही ताकद या जातीवादी सरकारने ओळखली आहे. ती कधी पहा, आमच्या विरोधामध्ये बंड करणारी जात कुठली असेल तर ती आंबेडकरवादी जात आहे. आणि म्हणून हे उपवर्गीकरणाचा मुद्दा आहे. हा साधा सुद्धा मुद्दा नाही आहे मित्रांनो. तुमच्यामध्ये गट करायचे, वाटे करायचे, आणि ह्या वाट्यामध्ये येणाऱ्या पिढीला काही शिल्लक राहिलं नाही पाहिजे म्हणून हे आरक्षण संपवण्याचं या सरकारचं षडयंत्र आहे. आणि वळतोड करून या राज्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोंबलतो काय? तर 3 महिन्यामध्ये आरक्षण उपवर्गीकरण करणार. त्या देवेंद्र फडणवीसला माझं आव्हान आहे, फडणवीस सरकार तुम्ही वेळोवेळ होशमध्ये आलं पाहिजे. जेव्हा जेव्हा इथला आंबेडकरवादी रस्त्यावर उतरलेला आहे तेव्हा तेव्हा इथं आम्ही या सरकारला गुडघ्यावर झुकवलेला आहे. आमच्या नादाला लागू नये. हे भांडण पेटवण्याचं कारस्थान काय? तर आताच सरांनी सांगितलं, फोडा, जोडा आणि राज्य करा. त्या इंग्रजांच्या अवलादीने जे राबवलं ते आता ह्या अवलादी राबवायला लागलेल्या आहेत. कारण तुमचा एकोपा यांना नकोय, तुमची प्रगती यांना नकोय. मी इथल्या मातांग समाजाशी चर्चा केली की म्हणलं बाबांनो, एससी प्रवर्गामध्ये जे जे काही आरक्षण असेल, ज्या ज्या काही सवलती असतील, त्या सवलतीचा लाभ तुम्हाला मिळाला का नाही मिळाला? विहिरी मिळाल्या का नाही मिळाल्या?
घरकुलं मिळाले का नाही मिळाले, ज्या योजना असतील त्या योजनांचा लाभ घेतला का नाही, खरं इमानदारीने सांगा. तर गावगाड्यातला माझा मातांग बांधव म्हणतो जे जे सगळ्यांना मिळालेले ते आम्हाला मिळाले, आमच्यावर कुठलाही अन्याय झालेला नाही. पण त्या रेशीम बागेमध्ये पैदा झालेला तो विसरू कसबे या सरकारच्या बगलातला गोचर झालेला. आणि ते दुसरं काय टरमड्या दाताळ्या देऊ कैलास खांदारे तो तर काय म्हणतो माहितीये का, त्याला बोलता येत नाही, त्याच्या दातातून हवा यायली तर माईक उडायले. आणि ते काय म्हणतो माहितीये का, ते म्हणतो इथल्या महाराणी आरक्षण खाल्ल्याच नाही तर आमच्या आरक्षणावर डाका टाकला. अरे बाबा म्हणावा, तुला जे जे काही भेटलंय ते आमच्या बापाची पुण्य आहे. महापुरुषामध्ये भेदभाव करणं आमच्या बापाने आम्हाला शिकवलं नाही. लहुजी वस्ताद साळवे असतील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, लोकशिक्षाऊ राजर्षी शाहू महाराज असतील, या सर्व महापुरुषांचा आदर घेऊन चालणारे हे आंबेडकरवादी आहेत. यांनी कधीही कुठं गटबाजी केली नाही, राजकारण केलं नाही, फोडाफोडी केली नाही. मोजके बोटावर मोजणारे एवढे सोडून द्या. परंतु हा काय म्हणतो दाताळ्या की आमचं आरक्षणावर दरोडा टाकला. तुला दरोडा खोडाची अवलाद वाटली का रे? हा, सुपारी खाऊन रेशीम बागेमधून आलेल्या राशनवर भुकणारा कुत्रा तू, आणि तू जातीमध्ये तेर करणार काय? कदापि होणार नाही, हे कदापि होणार नाही. इथला मातांग, इथला बौद्ध, अनुसूचित जाती मधला एससी प्रवर्गातला 59 जातीचा आज हा मोर्चा साक्ष देतोय की 59 जाती एकत्र आहेत, कोणीही वेगळं नाही. परंतु हे भाड खाऊन बोलणाऱ्याकडे आमचं लक्ष नाही, कारण आम्ही सर्व निळा रुमाल जर गळ्यात टाकला तर समतावादी धोरण घेऊन चालणारे कट्टर आंबेडकरवादी हे सुद्धा ठाणकावून चांगलं पाहिजे. आणि या सरकारला गार्भिक विचार आहे, आजचं हे आंदोलन झालेलं आमचा संघर्ष संपणार नाही. पाण्यासाठी संघर्ष केलेला आमच्या बापानं, तर हे आरक्षण हिसकावून घेणारी अवलाद पैदा झाली नाही. हे आरक्षण इथं थांबणार नाही. 17 जूनला परभणीला मोर्चा आहे, हे सुद्धा या मोर्चातून ठाणकावून सांगायचं आहे. सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबच्या मोर्चाचं नेतृत्व करतायत. इथल्या प्रत्येक तळागाळातल्या समाजवादी, आंबेडकरवादी, संविधान प्रेमींना माझं आव्हान आहे, 17 तारखेच्या मोर्चाला लाखोच्या संख्येनं परभणीला सुद्धा तुम्हाला यायचं आहे. त्यानंतर आपल्या नेत्यांनी आदरणीय आनंदराज साहेबांनी मुंबईमध्ये सुद्धा 26 तारखेला आंदोलन केलेलं आहे. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही अशी इथली परिस्थिती आहे. हे सरकार खडा टाकून पाहतंय. सरांनी सांगितलं खडा टाकून पाहायचं, ही जात झोपलेली आहे का जागी आहे हे त्यांना पाहायचंय. परंतु ते हे विसरलेत की आंदोलन कसं करायचं हे इथल्या आंबेडकरवाद्यांनी सगळ्यांना शिकवलंय. कालपर्यंत मराठा ओबीसी वाद लावला, एससी एनटी वाद आता हा पुढा नवा. माग महार वेगळे नाहीत, हे एकाच माईचे 2 लेकरच, हे तुम्हाला सांगतो, खोटं सांगत नाही. तुम्हाला पर्याय म्हणून आमचे काही मातांग बांधवाती असतील, त्या 59 प्रवर्गातील इतर बांधव असतील, त्या समाज बांधवांनी सांगितलं तुम्ही आरक्षण उपवर्गीकरण करा, आम्ही बौद्ध धर्म स्वीकारू. काय तुम्ही रद्द करा, आम्ही बौद्ध धर्म स्वीकारू. म्हणजे हे चॅलेंज आहे की तुम्ही आम्हाला वेगळं करू शकत नाहीत. इथला 59 जातीतला समाज बांधव सांगतो.